नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा शेवटचाच टॉपिक मधला पॉइंट आहे, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, प्रतिबंध आणि नियंत्रण. त्यामध्ये कशाचं, जे ड्रग्ज आणि अल्कोहोल अब्यूज आहे त्याचं प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. त्यामध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच एखादा आजार बरा करण्यापेक्षा त्याच्यावर प्रतिबंध घालणं हा सगळ्यात चांगला उत्तम मार्ग असतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. इट इज ऑल्सो ट्रू दॅट हॅबिट्स सच ॲज स्मोकिंग, टेकिंग ड्रग और अल्कोहोल मोर टेकन अप ॲट यंग एज लाईक अडोलसन्स. मग त्यामध्ये हे कशाच्या बाबतीत सत्य आहे, तर ज्या सवयी आहेत, वाईट सवयी कोणत्या, स्मोकिंग धूम्रपान, टेकिंग ड्रग और अल्कोहोल मद्यपान करणं किंवा एखादं मादक द्रव्य घेणं, मोर टेकन अप ॲट यंग एज लाईक अडोलसन्स. आणि हे जे सगळं चालतं, स्मोकिंग, टेकिंग ड्रग और अल्कोहोल, हे सगळं चालतं ते यंग जे एजमधले आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो, अडोलसन्स, कुमार अवस्थेतली असणारी मुलं, यांच्यामध्ये हे सर्व चालतं. म्हणून त्यामध्ये काय, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. इट इज ऑल्सो ट्रू दॅट हॅबिट्स सच ॲज स्मोकिंग, टेकिंग ड्रग और अल्कोहोल मोर टेकन अप ॲट यंग एज लाईक अडोलसन्स. नेक्स्ट पाहूया. Parents and teachers have a special responsibility with high level discipline to useful for prevention and control of drug or alcohol abuse among adolescents. मग ह्यामध्ये विशेष अशी खास अशी रेस्पॉन्सिबिलिटी कोणामध्ये असते, तर पॅरेंट्स आणि टीचर्स, पालक आणि त्यांचे शिकवणारे शिक्षक यांची जास्त खास करून रेस्पॉन्सिबिलिटी असते. कशाची, तर हे जे काय असेल प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल करण्यासाठी. का, तर पॅरेंट्स आणि टीचर्समध्ये काय असतं, हाय लेवल डिसिप्लिन, म्हणजेच त्यांच्यामध्ये उच्च प्रतीची शिस्त असते पॅरेंट्स आणि टीचर्समध्ये. म्हणून ते काय करू शकतात, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ ड्रग और अल्कोहोल अब्यूज अमॉंग अडल्सन्स. कुमार अवस्थेतली जी मुलं आहेत जे ड्रग्स आणि अल्कोहोलचा अब्यूज करतात, दुर्वापर, त्यांना प्रतिबंध करणं आणि नियंत्रित ठेवणं. स्पेशल रेस्पॉन्सिबिलिटी कुणामध्ये असते, पॅरेंट्स आणि टीचर्स. वाय, बिकॉज हाय लेवल डिसिप्लिन, यांच्यामध्ये जी डिसिप्लिन असते ती उच्च क्षमतेची शिस्त असते. म्हणजेच पॅरेंट्स अँड टीचर्स हॅव अ स्पेशल रेस्पॉन्सिबिलिटी विथ हाय लेवल डिसिप्लिन टू युजफुल फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ ड्रग और अल्कोहोल अब्यूज अमॉंग अडल्सन्ट्स. त्यामध्ये आता फर्स्ट वन बाय वन पाहूया एक एक. फर्स्ट, अवॉइड अनड्यू पियर प्रेशर. अयोग्य तणाव किंवा दबाव टाकायचा यामध्ये नसतो, हे टाळलं पाहिजे. अवॉइड अनड्यू पियर प्रेशर. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, एव्हरी चाइल्ड हॅज इट्स ओन चॉईस अँड पर्सनॅलिटी विच शुड बी रिस्पेक्टेड. प्रत्येक मुलाची बघा अशी चॉईस असते, निवड, आणि त्यांच्यासमोर एखादी अशी व्यक्ती असते खास विशिष्ट पर्सनॅलिटी असणारी, त्यांनाच ते काय करतात, रिस्पेक्ट देऊ शकतात, आदर करतात. म्हणजे फर्स्ट पॉइंट, एव्हरी चाइल्ड हॅज इट्स ओन चॉईस अँड पर्सनॅलिटी विच शुड बी रिस्पेक्टेड, ती त्यांना दिली पाहिजे निवड करण्याची. सेकंड, अ चाइल्ड शुड नॉट बी पुश्ड अनड्यूली टू परफॉर्म इट स्टडी, स्पोर्ट्स अँड अदर ॲक्टिव्हिटीज. जी लहान मुलं आहेत किंवा कुमार अवस्थेतली मुलं आहेत, ह्यांना अयोग्य प्रकारे पुश करायचं नाही. कशासाठी, टू परफॉर्म इट स्टडी, त्यांचा जो अभ्यास करण्यासाठी, स्पोर्ट्स खेळण्यासाठी, अदर ॲक्टिव्हिटीज काय असतील त्या करण्यासाठी. म्हणजेच अयोग्य दबाव टाकायचा नाही त्यांच्यावर. म्हणजे सेकंड पॉईंट, अ चाइल्ड शुड नॉट बी पुश्ड अनड्यूली टू परफॉर्म इट स्टडी, स्पोर्ट्स अँड अदर ॲक्टिव्हिटीज. हा पहिला त्यामधला पार्ट झाला. फर्स्ट, अवॉइड अनड्यू पियर प्रेशर. सेकंड, एज्युकेशन अँड काउन्सिलिंग, म्हणजे योग्य असं शिक्षण दिलं पाहिजे आणि समुपदेशन केलं पाहिजे. एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट,
Educating and counseling is important need of every child to face their problems and stresses and accepts disappointments and failures as a part of life. म्हणजेच प्रत्येक चाइल्डला, प्रत्येक मुलाला गरज असते कशाची? जे चांगलं शिक्षण आहे ते देण्याची आणि काउन्सिलिंगची, समुपदेशनाची ही महत्त्वाची त्यामध्ये गरज आहे. कशासाठी त्यांच्यामध्ये ही गरज असते? तर टू फेस देअर प्रॉब्लेम्स अँड स्ट्रेसेस, म्हणजे त्यांच्या ज्या काही त्यांच्या पुढे आलेल्या समस्या असतील, ताणतणाव असतील, त्याला सामोरं जाण्यासाठी. फेसेस अँड ॲक्सेप्ट डिसअपॉइंटमेंट्स अँड फेलर्स ॲज अ पार्ट ऑफ लाईफ, आणि त्यांना असं ॲक्सेप्ट करण्यासाठी, स्वीकार करायला लावायचं. कशाचा? डिसअपॉइंटमेंट, नैराश्य काय आलं असेल ते, फेलर्स, अपयश काय असेल ते एक त्यांना सांगितलं पाहिजे की ते पार्ट ऑफ लाईफ आहे, जीवनामधला तो एक भाग आहे, असं एज्युकेटिंग आणि काउन्सिलिंग केलं पाहिजे. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, एज्युकेटिंग अँड काउन्सिलिंग इज इम्पॉर्टंट नीड ऑफ एव्हरी चाइल्ड टू फेस देअर प्रॉब्लेम्स अँड स्ट्रेसेस अँड ॲक्सेप्ट्स disappointments and failures as a part of life. Second, every child energy channelized into healthy pursuits like sports, reading, music, yoga and other extracurricular activities. प्रत्येक मुलाची जी एनर्जी आहे, ऊर्जा चॅनेलाइज केली पाहिजे, एकवटली पाहिजे. कशासाठी? हेल्दी परस्यूटसाठी, आरोग्यदायी प्रयत्न करण्यासाठी. मग त्यामध्ये आरोग्यदायी प्रयत्न करणं म्हणजेच हेल्दी परस्यूट्स लाईक काय येतं त्यामध्ये? स्पोर्ट्स, खेळामध्ये त्यांची एनर्जी गुंतवली पाहिजे. रीडिंग, म्युझिक, योगा अँड अदर एक्स्ट्रा क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीज, ह्या सगळ्यांच्या मध्ये त्यांची जी एनर्जी आहे ती चॅनेलाइज केली पाहिजे. आणि हेल्दी परस्यूट्स म्हणजे आरोग्यदायी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे सेकंड पॉईंट, एव्हरी चाइल्ड एनर्जी चॅनेलाइज इन टू हेल्दी परस्यूट्स लाईक स्पोर्ट्स, रीडिंग, म्युझिक, योगा अँड अदर एक्स्ट्रा क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीज. हा सेकंड त्यामधला पार्ट झाला. एज्युकेशन अँड काउन्सिलिंग कशातला? प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलमधला. नेक्स्ट थर्ड, सीकिंग हेल्प फ्रॉम पॅरेंट्स अँड पियर्स. म्हणजेच त्यामध्ये जे पॅरेंट्स, नातलग आणि पियर्स, तोलामोलाच्या ज्या व्यक्ती असतात त्यांनी शोध मोहीम किंवा शोध मोहीम जी असते त्यास मदत केली पाहिजे, की बाबा यांच्यामध्ये काय शोधलं पाहिजे हे बघितलं पाहिजे. मग फर्स्ट पॉईंट, ॲप्रोप्रिएट गायडन्स हेल्प्स टू एव्हरी चाइल्ड फ्रॉम पॅरेंट्स अँड पियर्स. योग्य असं सल्ला किंवा मार्गदर्शन प्रत्येक मुलाला कुणाकडून मिळाला पाहिजे? त्यांच्या पेरेंट्सकडून, नातलगांच्याकडून आणि पियर्स, ज्या व्यक्ती त्यांच्यातल्या दोन असतील त्या पर्सनॅलिटीकडून. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, ॲप्रोप्रिएट गायडन्स हेल्प्स टू एव्हरी चाइल्ड फ्रॉम पेरेंट्स अँड पियर्स. नेक्स्ट पॉईंट नंबर सेकंड, क्लोज अँड ट्रस्टेड फ्रेंड्स गिव्स प्रॉपर ॲडवाइस टू सॉर्ट आउट their problems and also helps to young to vent their feelings of anxiety and guilt. म्हणजेच ते जे चाइल्ड असतात त्यांचे जे जवळचे आणि विश्वासू जे मित्र असतात ते फक्त काय करू शकतात? प्रॉपर ॲडव्हाइस देऊ शकतात, योग्य असा सल्ला. कशासाठी? ते जे मुलांना काय आलेले असतील प्रॉब्लेम्स त्यांच्या मित्रांना ते सोडवण्यासाठी. अँड also help to young to vent their feelings of anxiety and guilt. आणि जी ड्रग्ज घेणारी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये एनॅक्झिटी, चिंता किंवा घोर वाढलेला असतो. गिल्ट, अपराधीपणा किंवा त्यामध्ये दोषीपणा वाढलेला असतो. त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग फक्त कोण करतात? क्लोज अँड ट्रस्टेड फ्रेंड्स. म्हणजे सेकंड पॉईंट, क्लोज अँड ट्रस्टेड फ्रेंड्स गिव्स proper advice to sort out their problems and also help to young to vent their feelings of anxiety and guilt. हा झाला 3 नंबरचा प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल.
seeking help from parents and peers. आता नेक्स्ट फोर्थ, लुकिंग फॉर डेंजर सायन्स, म्हणजेच ते जी ड्रग अब्यूज करणारी जी अडोलसंट यंग जी मुलं असतात त्यांच्यामध्ये धोकादायक काही लक्षणे दिसत आहेत काय ही पाहिली पाहिजेत. ते सुद्धा एक प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल आहे. म्हणजेच लुकिंग फॉर डेंजर सायन्स. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, अलर्ट पॅरेंट्स अँड टीचर्स लुकिंग अँड आयडेंटिफाय डेंजर सायन्स ऑफ यंग चाइल्ड. म्हणजेच त्यामध्ये नातलग असणारे पॅरेंट्स आणि टीचर्स शिक्षक यांनी पाहिलं पाहिजे त्या यंग चाइल्डमध्ये आणि आयडेंटिफाय केलं पाहिजे की धोकादायक यांच्यात लक्षण कोणतं दिसतंय का हे पाहिलं पाहिजे आणि ओळखलं पाहिजे. म्हणजेच फर्स्ट पॉइंट, अलर्ट पॅरेंट्स अँड टीचर्स. अलर्ट पॅरेंट्स आणि टीचर्स म्हणजे जागरूक असणाऱ्या पालकांनी आणि शिक्षकांनी. यंग चाइल्डमध्ये जर बघायचं असेल धोकादायक लक्षणं तर अगदी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि ओळखलं पाहिजे. फर्स्ट पॉइंट, अलर्ट पॅरेंट्स अँड टीचर्स लुकिंग अँड आयडेंटिफाइड डेंजर सायन्स ऑफ यंग चाइल्ड. सेकंड पॉइंट, appropriate measures would then be required to diagnose the malady and underlying causes. appropriate measures म्हणजेच योग्य असे उपाय यांची गरज असते. कशासाठी? डायग्नोज करण्यासाठी. डायग्नोज निदान करण्यासाठी. कशाचं? मेलेडी, त्या चाइल्डमध्ये काय आजार किंवा व्याधी आहे असे बघण्याचं किंवा निदान करण्याचं. तसंच अंडरलाईन कॉजेस, त्यांच्या आतल्या आत घुसमटतात त्याची कारणं काय आहेत हे डायग्नोज केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पाहिजे अप्रोप्रिएट मेजर्स, म्हणजेच योग्य असा उपाय पाहिजे. म्हणजे सेकंड पॉइंट, अप्रोप्रिएट मेजर्स would then be required to diagnose the malady and underlying causes. And last त्यामध्ये prevention and control. Fifth, seeking professional and medical help. म्हणजेच त्यामध्ये व्यावसायिक आणि वैद्यकीय जी मदत असते त्याचा शोध घेतला पाहिजे जेणेकरून ह्यांना कोण मदत करेल हे बघितलं पाहिजे. म्हणजेच फिफ्थ, सीकिंग प्रोफेशनल अँड मेडिकल हेल्प. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, हायली क्वालिफाईड सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट अँड डी ॲडिक्शन ॲज वेल ॲज rehabilitation programs help to drug or alcohol abuser or individuals. हायली क्वालिफाईड म्हणजे उच्च शिक्षित असणारे सायकोलॉजिस्ट बघितले पाहिजेत, मानसशास्त्रज्ञ, सायकियाट्रिस्ट मानसोपचार तज्ज्ञ, डी ॲडिक्शन म्हणजेच व्यसनमुक्ती करणारी लोक, ॲज वेल ॲज रिहॅबिलिटेशन प्रोग्राम्स म्हणजेच पुनर्वसनाचे कार्यक्रम. हे कशाला मदत करतात? ड्रग आणि अल्कोहोल अब्युजरला मदत करतात. म्हणजेच फर्स्ट पॉईंटमध्ये हायली क्वालिफाईड सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट अँड डी ॲडिक्शन ॲज वेल ॲज rehabilitation programs help to drug or alcohol abuser or individuals. And last point, second, the affected individual with sufficient efforts and willpower can solve problem completely and lead normal and healthy life. अफेक्टेड जो इंडिव्हिज्युअल आहे, जो ड्रग घेतो किंवा अल्कोहोल घेतो असा इंडिव्हिज्युअल, त्यांना स्वतः एफर्ट घेतले पाहिजे, पुरेसे असे कष्ट घेतले पाहिजे आणि स्वतःची काय पाहिजे? विल पॉवर, इच्छाशक्ती, स्वतःचे जे सॉल्व प्रॉब्लेम करण्यासाठी, कम्प्लिटली जे प्रॉब्लेम असतात समस्या त्याच्या दूर करण्यासाठी स्वतः त्यामध्ये पुरेसे कष्ट घेणं आणि स्वतःची इच्छाशक्ती जी आहे ती वाढवणं. अँड लीड नॉर्मल अँड हेल्दी लाईफ. आणि तेच काय करू शकतात तर त्याला स्वतःला योग्य, सामान्य आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मदत करतं. म्हणजे सेकंड पॉइंट, द अफेक्टेड इंडिव्हिज्युअल विथ सफिशियंट एफर्ट्स अँड विल पॉवर कॅन सॉल्व प्रॉब्लेम कम्प्लिटली अँड लीड नॉर्मल अँड हेल्दी लाईफ. हा लास्ट फिफ्थ झाला कोणता? सीकिंग प्रोफेशनल अँड मेडिकल हेल्प. हे झाले प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. कंप्लीट धिस चॅप्टर ऑर टॉपिक ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. इथं आपला टॉपिक पूर्णपणे चॅप्टर संपलेला आहे. धन्यवाद.